मित्रांनो नमस्कार. एल-एल-बी 3 इयर आणि 5 इयर ॲडमिशन 2026-27 चा पुढचा टप्पा म्हणजे सेंट्रल ॲडमिशन प्रोसेस म्हणजेच कॅप पोर्टलला आपलं रजिस्ट्रेशन करून घ्यावं लागणार आहे. त्यानंतर ऑप्शन फॉर्म द्यावे लागणार आहे. त्यानंतर मग रिझल्ट लागेल त्याचा आणि मग आपल्याला कॉलेज अलॉटमेंट होईल आणि मग आपल्याला ॲडमिशन घ्यायचं आहे. पण त्यासाठी सुरुवातीला हे पोर्टल लॉन्च होणं आवश्यक होतं. हे लॉन्च झाल्यानंतर मग आपल्याला कॅपसाठी म्हणजेच सेंट्रल ॲडमिशन प्रोसेससाठी रजिस्ट्रेशन करता येणार होतं आणि आतापर्यंत हे पोर्टल बंद होतं किंवा आणखीन ते लॉन्च केलेलं नव्हतं. परंतु आजच सीईटी सेल कडून हे पोर्टल लॉन्च केलेलं आहे. मग आता काय होणार आहे, की आता आपल्याला जेव्हा एल-एल-बी 3 इयर, एल-एल-बी 5 इयरचं टॅब ॲक्टिव्हेट होईल, तर आपल्याला त्यावरती रजिस्ट्रेशन करून घ्यावं लागणार आहे. मग तुम्हाला तुमचे सर्व डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील. तुमचा फॉर्म चेक होईल. मला सर्व डॉक्युमेंट अपलोड व्यवस्थित झालेत का नाही ते ऑनलाईन समजेल. स्क्रुटिनी असणार आहे त्याची. मला वेगवेगळे डॉक्युमेंट लागणार आहेत. ते कोणते डॉक्युमेंट लागतात त्याची लिस्ट आपल्या YouTubeला एक व्हिडिओ बनवून आपण दिलेली आहे. तो व्हिडिओ तुम्हाला मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करतोय. वरती आय सेक्शनमध्ये शेअर करतोय. तो पाहिला नसेल तर पाहून घ्या. ते डॉक्युमेंट असतील तरच तुम्हाला ॲडमिशन भेटणार आहे. कॅपला रजिस्ट्रेशन करता येणार आहे. मग आता हे रजिस्ट्रेशन केव्हा सुरू होणार आहे आणि याची शेवट तारीख काय? याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे आणि तुम्ही पाहताय इन्फॉर्मेशन करता. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटला आलात तर या ठिकाणी तुम्ही पाहत असाल की ॲडमिशन पोर्टल फॉर अकॅडमिक इयर 2026-27 आतापर्यंत या ठिकाणी हे 25-26 चं जुनंच पोर्टल या ठिकाणी होतं. परंतु आता मात्र 26-27 या वर्षासाठी कॅपचं पोर्टल लॉन्च केलेलं आहे. तुम्ही जसं यावरती क्लिक कराल तर तुम्हाला लगेच आता लॉ 3 इयर साठी कॅप रजिस्ट्रेशन करता येणार नाहीये. त्याला आणखीन थोडासा वेळ लागणार आहे. साधारणपणे 15 तारखेच्या आसपास हे पोर्टल एल-एल-बी 3 इयर साठीचं लिंक ॲक्टिव्हेट होऊ शकते. जसं कॅप रजिस्ट्रेशन सुरू होईल तर स्टेप बाय स्टेप ते कशा प्रकारे आपल्याला फॉर्म भरायचा आहे, कोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत, कोणती काळजी घ्यायची आहे, याविषयीची सर्व डिटेल माहिती, मायनर मिस्टेक काय होतात, हे सर्व तुम्हाला आपल्या चॅनलवरून भेटत जाईल. त्यासाठी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आता जर तुम्ही पाहत असाल तर इथं पहा ॲडमिशन पोर्टल फॉर अकॅडमिक इयर 2026-27 म्हणजे इथं पहा सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेस कॅप. तर 26-27 चं पोर्टल लॉन्च झालंय ही एक गुड न्यूज आहे आणि हे लॉन्च झाल्यानंतर 5 ते 10 दिवसामध्ये स्टेप बाय स्टेप एक कोर्सचे सर्व टॅब ॲक्टिव्हेट होतात आणि जसा तो टॅब ॲक्टिव्हेट होईल तर त्या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचं एक ब्लिंकिंग मेसेज न्यू असा तुम्हाला पर्याय दिसेल. आता जर आपण या ठिकाणी पाहिलं तर लॉ 3 इयर, लॉ 5 इयर असेल याच्या पुढे कुठेही न्यू असा ऑप्शन नाहीये. म्हणजेच हे आणखीन सुरू झालेलं नाहीये. मग कुठलं आता फक्त एक कोर्स सुरू झालाय सध्या डायरेक्ट सेकंड इयर ऑफ बॅचलर ऑफ सायन्स ॲग्रीकल्चर. तर यावरती तुम्ही जसं क्लिक कराल तर तुम्हाला त्या पोर्टलला घेऊन जाईल, त्या पेजला घेऊन जाईल आणि त्या ठिकाणी तुम्ही सर्व तुमची माहिती भरू शकता. हे झालं आता आपलं ॲग्रीकल्चरचं. तसंच इथं जेव्हा एल-एल-बी 3 इयरचं सुरू होईल तर तुम्हाला इथे या पॉपअप येईल न्यू म्हणून. त्यावरती क्लिक केल्यानंतर कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनचा ऑप्शन सुरू होणार आहे आणि हा खूप लवकर आता सुरू होईल. आणि मग याची एंड डेट काय असणार आहे? बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये डाऊट असतो, की सर आमचा रिझल्ट आत्ता लागलेला आहे. आमच्याकडं आमची फायनल इयरची मार्कशीटची हार्ड कॉपी आमच्या हातात नाही किंवा आमची आणखीन एक्झामच झालेली नाहीये. बरेचसे विद्यापीठ एक्झाम लेट करतात किंवा त्यांचा रिझल्ट डिक्लेअर लेट करतात आणि हे कॅप पोर्टल सुरू झाल्यानंतर देखील विद्यार्थ्यांचा रिझल्ट आणखीन त्यांच्या हातामध्ये नसतो. त्यामुळं जोपर्यंत तुम्हाला फायनल इयरचा रिझल्ट तुम्ही पास आहे हे तुम्ही शुअर होत नाही किंवा तुमच्याकडे तसं सर्टिफिकेट येत नाही, त्याच्याशिवाय तुम्ही एल-बी 3 इयरचा फॉर्म भरू शकत नाही. सीईटीची एक्झाम देताना तुम्हाला तो चान्स होता, की मी अपीअर आहे म्हणून तुम्ही सीईटी एक्झाम देऊ शकत होता. परंतु हा सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेसचा फॉर्म, कॅपचा रजिस्ट्रेशन फॉर्म भरत असताना तुम्हाला तुमच्या
ग्रॅज्युएशनला किती मार्क पडलेले आहेत, तुम्ही पास आहात का फेल हे तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचं आहे. आणि जर बाय चान्स तुम्ही फेल झालात, तर तुम्ही या ठिकाणी रिटेशन करू शकत नाही. तुमचं हे वर्ष वाया गेलं. मग ज्या विद्यार्थ्यांना कॉन्फिडन्स आहे, की मी पास होऊ शकतो, मी पास 100% होतो, परंतु माझ्याकडे मार्कलिस्ट नाही, तर मी काय करू? माझा रिझल्ट डिक्लेअर झालेला नाहीये. तर मित्रांनो काळजी करू नका. हे पोर्टल सुरू झाल्यापासून जवळपास 1 ते सव्वा महिन्यापर्यंत याची रजिस्ट्रेशन प्रोसेस चालते. म्हणजेच जर समजा हे 15 जूनला पोर्टल सुरू झालं, तर 15 जुलै, 10 जुलैपर्यंत, मे बी 20 जुलैपर्यंत हे पोर्टल पुढं कंटिन्यू चालू राहतं, रजिस्ट्रेशन चालू राहतं. कारण विद्यार्थ्यांवरती अन्याय होता कामा नये, यासाठी आपण देखील प्रयत्न करणार आहोत. CET रिक्वेस्ट आपण करत जाऊ. मोस्टली बऱ्याचशा गेल्या वर्षी जर आपण पाहिलं तर कोरोना पिरियड नंतर वगैरे बऱ्याचशा विद्यापीठाचे रिझल्ट डिक्लेअर नाही झाल्यामुळं विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करता येत नव्हतं. त्यामुळं भरपूर वेळा ही रजिस्ट्रेशनची डेट रेल्वे 5 इयर असेल, 3 इयर असेल किंवा बी-एड असेल. प्रत्येकाची डेट बऱ्याचशा वेळेस एक्सटेंड केली होती. कारण काही विद्यापीठाचे रिझल्ट फायनल इयरचे हे लागलेले नव्हते. त्यामुळं काळजी करू नका. यावेळेस देखील हे डेट एक्सटेंड होऊ शकते. तुमचा रिझल्ट लवकरात लवकर कसा लागेल याकडे तुम्ही लक्ष देऊ शकता. त्यासाठी तुम्ही तुमच्या विद्यापीठाला कॉल करून तुमच्या रिझल्ट अपडेट घेऊ शकता. त्यांना सांगायचंय तुम्हाला, की माझा LLB 3 इयरला ॲडमिशन घ्यायचंय आणि आमची कॅपची प्रोसेस सुरू झालेली आहे आणि मला रिझल्ट त्या ठिकाणी भेटल्याशिवाय कॅप रजिस्ट्रेशन करता येणार नाही आणि तुम्ही जर रिझल्टमध्ये वेळ लावलात, तर माझं वर्ष वाया जाऊ शकतं किंवा मला फर्स्ट, सेकंड राउंडमध्ये पार्टिसिपेट होता येणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर हा फायनल इयरचा आमचा रिझल्ट लावा. याचा इफेक्ट पडू शकतो आणि ते लवकर रिझल्ट लावू शकतात. विद्यार्थ्यांचा दुसरा एक प्रश्न असतो, की सर माझा रिझल्ट आलाय, परंतु हार्ड कॉपी माझ्याकडे नाहीये. सॉफ्ट कॉपी जे लेझर प्रिंट म्हणतो आपण ऑनलाईन PDF मधला रिझल्ट विद्यापीठाच्या वेबसाईटवरती डिक्लेअर केलाय. तर तो माझ्याकडे आहे. मग आता मी कसं रजिस्ट्रेशन करू? तर मित्रांनो काळजी करू नका. ही जी मार्क मेमोची कॉपी असते, ही जी PDF स्वरूपामध्ये ऑनलाईन तुम्हाला वेबसाईटला भेटते, त्याचं तुम्हाला प्रिंट आउट काढायचं आहे आणि स्कॅन करून ते देखील तुम्ही अपलोड करू शकता. ओरिजिनल तुम्हाला मार्क लिस्ट जी आहे, ती सर्वात शेवटी जेव्हा तुमचं कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायला जाल, तेव्हा सबमिट केलं तरी चालणार आहे. तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा डाऊट हा देखील क्लिअर झालेला असेल, की हार्ड कॉपी लागेलच का? तर ती नसेल तरी चालेल. फक्त तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं पाहिजे, पास असायला पाहिजे. एखादा विषय एटी राहिला, एखादा बॅक राहिला, काही तुम्ही तुमच्यावरती काही केस झाली समजा कॉपी केस त्यामुळे रिझल्ट विथहेल्ड असेल, तुम्हाला ॲडमिशन भेटणार नाही किंवा कॅपला रजिस्ट्रेशन करता येणार नाही. जेव्हा तुमचा रिझल्ट क्लिअरली पास असा मेन्शन असेल, तेव्हाच तुम्ही या ठिकाणी करू शकता. तुम्ही म्हणाल, की मी रिचेकिंगला टाकलंय, माझा रिझल्ट पास होऊन येईल. पण जोपर्यंत रिझल्ट पास नाही, तोपर्यंत कॅपला एंट्री नाही आणि जर कॅपला तुम्ही एंट्री केली नाही, रजिस्ट्रेशन केलं नाही, तर तुम्हाला पुढं ऑप्शन फॉर्म भरता येणार नाहीत कॉलेजचे आणि तुम्हाला ॲडमिशन भेटणार नाही. तर मित्रांनो लवकरच या ठिकाणी कॅपचं LLB 3 इयर्सचं रजिस्ट्रेशन सुरू होईल. अगदी सोपी पद्धत आहे. स्टेप बाय स्टेप आपण समजावून घेणार आहोत. कुठल्याही क्षणी तुम्हाला अडचण आली असेल, तर तुम्ही त्या ठिकाणी Telegramची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तुम्ही डायरेक्ट माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.